गेला चंडावर अव्ययाब्जनी विकास बंधवता. सूर्याच्या रूपकाने श्री गुरुचं वर्णन करतात. सूर्य काय करतो, एक एक घटना त्याच्यातली सांगितलेली आहे. ज्ञान कोणाचं करून द्यायचं आहे, श्री गुरुपासून कोणाचं ज्ञान होण्याचं हम ब्रह्मास्मी. पण श्री गुरु हे कोण आहे कळलं पाहिजे ना. श्री गुरु जर कोण आहे हे कळलंच नाही, अरे मनुष्य श्री गुरु म्हणून भलत्याची सेवा करत असतो आणि तो श्री गुरु नसलो. आणि मग हे काही दिवसानंतर ध्यानात येतं. मग ते ध्यानात आलं म्हणजे मग लोकांना वाटते नाही का, अरे विद्यार्थी बरे आहे. काही विद्यार्थी काहीतरी ज्ञान प्राप्त होऊन आणि या मार्गाला लागतात. म्हणजे मार्गाला लागल्यानंतर भलत्याच मार्गामध्ये जात असतात. जायचं आहे पंढरपूरला, जायचं आहे पुण्याला, आणि निघाला आपला चाकणला. मग चुकला म्हणजे पुन्हा येत असतो. का म्हणलं अजून काही पुन्हा येतच नाही. आपण तुमचं चुकलं की म्हटलं पुन्हा कोणी हे तिकडे आहे का म्हणाला. तसं फिरत फिरत जीवात्मा चांगल्याकडे येत असतो. आपण चांगले आहोत, चांगल्या मार्गामध्ये आपण चांगल्याशी आपण संबंध जोडलेला आहे. मग आपण कोण आहोत, चांगले आहोत. दुसऱ्या मार्गात जाऊन फसण्यापेक्षा नाही का, जोग महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रयाला आलो म्हणून योग्य मार्ग मिळाला. आपल्याला कोणता मार्ग मिळाला, काही चुकीचे असतात ना, म्हणजे भरकट येतं इथं. म्हणलं आता योग्य मार्ग मिळाला. श्री गुरु कोणत्या कोणत्या घटना घडतात. त्याची पहिली घटना आहे बा. पहिली घटना कोणती आहे, मावळ वीत पहिली घटना. दुसरी कोणती आहे, अद्वयाब्जनी विकास. दोन मध्याचा इथं पुढे विचार करायचा आहे. नवल उदयला चंडावंश. जसं सूर्य उगवल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी होतात त्या इथं सांगतात. मला अलौकिक सूर्य आहे, त्यांचं कार्य आहे. सूर्य उगवला म्हणजे काय होत असते, मावळ वेद विश्वाभार, विश्वाचा निराश होता. कोणाच्या ज्ञानामध्ये, श्री गुरुच्या. आणि सूर्याच्या ज्ञानामध्ये काय होते, नाश होतो. तीच घटना आहे ते. आता विश्वाला आभास म्हटलेला आहे. तेव्हा विश्व म्हणजे जगत किम स्वरूप आहे याचा विचार शास्त्रामध्ये केलेला असतो. सदा विचार आहे तस्मात. जगताचा काय करावं लागतं, म्हणजे विचार करावा लागतो. नासत्व विद्यते दिसणारं जगात हे सत्य आहे का मिथ्या आहे याचा प्रश्न आहे. काही जगात विचारामध्ये प्रवृत्त झालेले महात्मे पण ते जगताचा विचार केला पण सत्य मानून बसले. काय मानून बसले, वेदांतशास्त्राने जगताचा विचार केला, एक पाऊल पुढे टाकलं. मग त्याने काय मानून बसलं, हे बा मिथ्या मानून बसले ना. काय मानून बसले, मग जगात सत्य आहे का असं ते. जगात सत्य व्हा मिथ्या व्हा याचा विचार केला पाहिजे. मग सत्य का म्हणतात आणि हे मिथ्या का म्हणतात, नाही का. एक म्हणतो जग काय आहे, सगळे द्वैती लोक जगत सत्य म्हणतात. आणि वेदांती जगताला काय म्हणतात, जगत मिथ्या. सत्य काहीच नाही का तुमच्यामध्ये, ब्रह्मसत्य जगत. यांनी काय केलेलं आहे, इतर दर्शनकाराने आत्मा ही सत्य मानला, जगत हे काय मानलं. पुढे तुम्हाला आहे 13 प्रकरणामध्ये पंचदशीच्या अद्वैत आनंद आहे.
त्याच्यामध्ये चांगला विचार आहे. जगात सत्य नसून काय आहे, आणि एक अद्वैत तत्व म्हणजे परमात्माच फक्त काय आहे असा विचार केला आहे त्याच्यामध्ये. आहे की सुरुवात आजपासून सुरुवात आहे ना. आता मावळीत विश्वाभास नवल उदयला चंडावळ. हा नवलकारक अलौकिक आहे. हा काय करतो, विश्वाचा आभास नाहीसा करतो आणि कशाचा विकास करून दाखवतो, अद्वैरूपी कमलाचा विकास करतो, म्हणजे अनुभवाला आनंद देतो. तर विश्वविचारामध्ये आभास म्हटलेला आहे इथं. स्वस्ती श्री गणेश. आभास असतो मूर्षा बुद्धी. वेदांताच्या भाषेमध्ये त्याला अध्यस्त म्हणतात. काय म्हणायचं, दोरीवरती भासणारा सर्प जो जरी दिसत असला तरी तो खरा नसून काय आभास आहे. पण हे केव्हा कळतं, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर. मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, आपल्या परंपरेला ते काय काय पोरं काय करतात, चॅप्टर असतात बुवा महाराजाची नक्कल करतात. मग एकाने कापडाचा कागदाचा साफ केला आणि बरोबर त्याला स्प्रिंग बिंग लावला, स्प्रिंग लावल्यानंतर तो चालतो असा पणा विना. आणि भर रस्त्यात काय केला, अडचणीच्या रस्त्यात कोणत्या रस्त्यात, आणि ते बरोबर असं ठेवून दिलं बा अडचणीच्या रस्त्यामध्ये. आता रात्रीची वेळ, दुर्ला महाराजांची पदी सुटली म्हणजे लोकांना दर्शनाची घाई, त्याच्यात बायाना तर फार घाई. ते महाराजाचा प्रवचन संपायच्या अगोदरच निघायच्या होत्या. मग एक म्हातारी तिची मौज करण्याकरता, आणि ती म्हातारी बोळातून जायला लागली. बोळामध्ये तो कापडाचा काय ठेवला, साप ठेवला. मग ते कार्टी काय म्हणतात, आजी आजी हे बा म्हणलं साप साप साप. आणि त्या म्हातारीला काय होते, नुसताच पाहायला बघा बरं का. तिला वाटलं बरं झालं चावला नाही, तरी तिला काय होतं, घाबरल्यामुळे झेंडू येतो. नाही चावला विचित्र प्राणी आहे तो. त्याची कल्पना सुद्धा कशी आहे, बाधक आहे. खरा साप चावला म्हणजे मरण येते असं नव्हे. कागदीचा साप पाय जरी पडला तर कल्पनेने काय ते. मग म्हाताऱ्या घाबरली, झेंडू यायला लागला. तर कार्ट्यानं असं वाटायला लागलं, म्हणली म्हातारी बिचारी मेली तोंडात नसता आपल्या आई आजी आजी करायच्या, आजी काय खून करेना आणि काय करेना. मग त्या पोराने काय केलं, जो कापडाचा सर्प होता तो आणला, आजीच्या समोर नेला. मग तिला दाखवायला लागले, म्हणले आजी आज खरा सर्प नव्हे, कशाचा सर्प होता तो. आणि त्याचं ऑपरेशन केलं. मग कागद पिकले असे. म्हातारीनं मग ते काय केलं, पाहिलं बघा. आणि हा खरा सर्प नसून कोणता सर्प होता, भासमान होणारा होता असं समजल्याबरोबर म्हातारी टुनकन उडी. आता म्हातारीला कोणतं दर्शन झालं, मिथ्या. तत्पूर्वी कोणतं होतं, सत्य. खरोखरच आपल्याला साप काय झाला, मग परोक्ष ज्ञान. पुढे परोक्ष, एकदा ब्रह्माचं परोक्ष ज्ञान झालं, नेह नास्तिक ज्ञान. आणि पुढे नाही का अपरोक्ष ज्ञान झालं, म्हणजे किती लाख जरी तुम्ही सांगितलं त्याला नाही का, हा सर्प आहे हा सर्प आहे, म्हणजे जरा दोरीचं ज्ञान झालेलं आहे, तो सर्प आहे असं म्हणणारा शहाणा मनुष्य मूर्खात काढतो. काय काढतो, पण अगोदर कोणाचं ज्ञान व्हावं लागते, अधिष्ठानाचं. तसं अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे मग काय होत असते, मावळ हित. या जगताचं बऱ्याच जणी असं वर्णन केलं.
काय काय जगत प्रत्यक्ष दिसत असताना, प्रत्यक्ष प्रमाणाला गोचर होत असताना आणि तुम्ही त्याला मिथ्या म्हणता. म्हणलं काही डोकं बिका आहे का तुम्हाला? हा प्रत्यक्ष दिसते ना, सगळे व्यवहार काय आहे चाललेले आहे की. आणि असंही असताना तुम्ही त्याला काय म्हणता? मिथ्या म्हणता. म्हणलं हे तुमचा शहाणपणा म्हणजे फार पुढे गेला आहे. मग त्याचा अर्थ मिथ्या का म्हणते? त्याचा अर्थ असा आहे, जगत आहे. जगत म्हणजे काय? जगत म्हणजे दृष्ट श्रुत पदार्थाचा समूह, त्याला जगत म्हणतात. दृष्ट म्हणजे दिसणार आहे, श्रुत म्हणजे स्वर्ग अमका तमका सगळं, याला काय म्हणतात? जगत म्हणतात. जेव्हा हे जगत मिथ्या काय आहे याची कारणं असतात वेदात 15 अध्यायामध्ये. याला उत्पत्ती आहे. जगताला काय उत्पत्ती आहे ना, पुढे काय नाश आहे, आणि पुढे स्थितीमध्ये आहे याच्यामध्ये राहतामध्ये आपलं शरीर आहे. शरीराला काय उत्पत्ती आहे की. उत्पत्ती आली की काय येतो? नाश येतो. नाही लक्षामध्ये नाश कोणाला आहे? अगोदर उत्पत्ती पाहिजे ना. बरोबर मधल्या अवस्थेमध्ये आहे त्या प्रमाणात राहते का स्थित्यंतर होते, त्याच्यात काय होते नाही का. आपल्याला उत्पत्ती होते का नाही? उत्पत्तीच्या वेळेला ही हात भरत होता की आता 3.5 हातात होता की. त्याच्यात नाना प्रकारचे रोग, नाना प्रकारचे त्याचं तादात्म्य वगैरे. आणि पुढे असं असं आहे त्या प्रमाणात राहते. आता 15व्या अध्यायामध्ये विचारून गेला आपल्या. म्हणजे दिसते स्थिर स्वरूपाचा, पण स्थिर स्वरूपाचा आहे का? तशीच याची स्थिती मनवळी याचे म्हणते आहे त्या प्रमाणात राहते का? त्याची स्थिती आपल्याला कळत नाही. त्याचं स्वरूप कसं आहे? अश्वत्थ आहे का नाही, मिथ्या आहे का नाही. पण आपण काय म्हटलं उभ्या समजतो. हे बा वर्ध मौल मदर्शाक अश्वत्थ प्राहू, मुळामध्ये कसं आहे ते अश्वत्थ समजतो काय आहे. मग त्याच्यामध्ये नाच बदल होत असतो, कळून येतो का माणसाला? लहानाचे मोठे कसे झालं कळून आलं का? मग म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो? मिथ्या म्हणतो. मिथ्या याचं कारण कुठचं लक्षणात बसत नाही. कशात? कोणतीही गोष्ट कशात बसली पाहिजे? कोणाही पक्षाला राजवंश म्हणायचं असतं का? बगडा सुद्धा कोणासारखं दिसतो? राजवंश आहे का? शिखरावर बसला तरी बगडाच आहे. राजवंश खाली बसला तरी लक्षणात बसावं लागतं. कशात? म्हणून सत्यत्वाच्या लक्षणामध्ये जगत बसत. जगत की माही मिथ्या काय तुम्हाला म्हणायचं आहे ते मी सत्य म्हणत नाही. त्या आहे ना, दूध आणि पाणी वेगळा करतो असा जो पक्षी, तर मला जे म्हणायचं आहे ते, पण आम्ही राजवंश म्हणत नाही. त्याला काय म्हणत नाही? कारण तो लक्षणात बसत नाही. नाही का? तो का म्हणे नाही निरसाला आणि तो बरे हो गे. तुम्हाला ज्याला म्हणायचंच आहे हा म्हणला तो याचा मुलगा आहे की फडकऱ्याचा मुलगा आहे, लक्षणात बसतो का? नाही. मग साधू नाही. मग सत्य मिथ्यत्वाचे लक्षण असतं. ज्याला आधी आहे आणि अंत आहे त्याला काय म्हणायचं? मिथ्या पदार्थ. कोणता उपजेते नाशिते
मग त्याला मिथ्या असं म्हणत असतात. हे पण अंधश्रद्धा आहे. कारणाला सोडून कार्य राहू शकत नाही. एखादा घटाचा विचार केला कोणता, त्याच्यामध्ये सत्य कोण आणि त्याच्यामध्ये मिथ्या कोण. बरं, अंगावर आपले महाराज कपडे, बाबाची मर्यादा आहे, हाच खरं परमार्थ आहे. एक तास काढा तुम्ही बोलण्याकरता बाहेर. चला बाबा बोलत तिथे गैरफायदा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही बाकी शिक्षकाच्या बॉय पाठात बोलून पहा, तुमची कशी चमडी काढतात ते बघा. मग त्याची किंमत कळत नाही, नंतर तुम्हाला कळत मग तेव्हा वेळ निघून जाईल. मग तुम्ही आता ठेंगडे झालेले, लहान नाही तुम्ही. बरं, आपल्याकडे लक्ष द्या. तर सत्यमिथ्या पहा, एक घट आहे. घटामध्ये सत्य कोण आहे, मिथ्या कोण आहे. मग ते काय आहे, आणि पुढचा आकार, मग त्याला आकार कोणामुळे आला, अरे कोणामुळे आला आहे का रे. म्हणून तो आलेला आकार आहे ना, मग त्याला कोणतं नाव आलं. मग त्याच्यापूर्वी नावाचा काय झाला, मग कोणाच्या क्रियेमुळे आला. मग घट आकार म्हणजे नाम आणि नामरूप मायेच आहे बरं का. आणि त्याच्यामुळे तुमचं जे माती आहे ती सदरूप माती आहे म्हणून घट आहे. माती वाचते म्हणून, माती प्रिय आहे म्हणून सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप हे सत्य आहे. नामरूप काय आहे, हे तुम्हाला अद्वैतानंद प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर येणार आहे. अद्वैत आनंद वेदांताचा सिद्धांत आहे नेयनानासी. मग काहीच नाही का, सत्यमेव ब्रह्म. म्हणून कारणांश कसं असतं, सत्य, आणि कारणांश कसं असतं, मिथ्या असतो. जो कारणांश आहे ना तो किम स्वरूप असतो, मिथ्यात्व एक कारण. पण हा वेदांताचा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे वेदांताचा, अजातवाद. नेयनानासी श्रुती सांगते, मला जगात नावाची वस्तू नाही, अजातवाद म्हणतात. हो नाही सुद्धा काय नाही, शक्य नाही. ब्रह्मापासून कुठे जगात होत असते का, ग्रामीण दृष्टांत सिद्धांत करत असते. कशाला आहे का नाही. मुलीला कुठं मिसच फुटत असतात. जन्माला आले तेव्हा दोन्ही सारखेच दिसत होते. मुलाला काय जर फुटलं, मग मुलीलाही फुटलं असेल घे, मुलीलाही फुटलं असेल घे. आता नाही फुटलं तर पुढे फुटतं. मग मुलाला आता नाही मिशा, पण पुढे तसं ब्रह्मापासून जगत आज नाही उद्या होईल का, कालात तरी आहे का. जेव्हा मुलीच्या ठिकाणी कोणता अभाव आहे, तर काली कुत्यांचा भाव आहे का. गाढवाला कुठं सिंह फुटतात, शक्य आहे का. म्हणून ब्रह्मापासून जगात उत्पन्न होऊ शकत नाही. जगात कोणाचं कार्य आहे, माया कार्य. माया सत्य आहे का अध्यस्त आहे, मग त्याचं कार्य किंवा स्वरूप. हा अध्यस्त पदार्थ खरोखरच असतो का दिसण्यापुरता असतो, भास आहे. जगताचा काय आहे, दोरीवर ते सर्पाचा काय, तसा ब्रह्मस्वरूपावर ते जगताचा काय,
मावळ वीत दोरीचं ज्ञान झालं की विश्व संपलं. कुठपर्यंत जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही, एक ग्रस्त काहीतरी आपला चालला होता बा अंधाराची वेळ, त्याचा पाय सापावर पडला. कशावर पडला? पण त्याचा भलत विचार चालला असल्यामुळे आपला पाय कुठं पडला, सापावर पडला असं त्याला काही नाही झालं नाही. पुढे गेला. पाठीमागून एक ग्रस्त येत चालला होता आणि त्याला तो साप काय झाला दिसला. दिसल्याबरोबर त्रस्त मनुष्य, का म्हणलं तुम्हाला काही लागलं होतं? म्हणलं काही नाही. हो काहीतरी लागलं असेल ना. हो म्हणाले थोडं थंड थंड वाटलं होतं. काय वाटलं? म्हणलं जे थंड थंड वाटलं ना तो कोण होता? साप होता. असं म्हटल्या बरोबर त्याला झेंडू आला. त्याच्यापर्यंत कल्पनेचा आपल्याला साप चावला नाही तरी कल्पना झाली साप काय झाला. कल्पना मात्र म्हणजे त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. दृष्टीसृष्टीवाद म्हणजे ज्या वेळेला जो पदार्थ दिसतो त्यावेळेलाच तो पदार्थ आहे. एरवी तो पदार्थ ज्या वेळेला तुम्हाला सर्पाचा वास होतो त्यावेळेलाच सर्प नावाची वस्तू आहे. आणि कल्पना नसेल तर दोरीच आहे. त्याला कल्पनावाद म्हणजे जे कल्पना लोपे भ्रंश कल्पने सगळे होय. म्हणून जगाचे सत्य नसून काय मिथ्या आहे म्हणजेच अध्यस्त आहे. म्हणून मावळ वेद. पण या जगात अधिष्ठानाचं काय झालं पाहिजे? विना दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पाची निवृत्ती होऊ शकत नाही. दोरीचं ज्ञान तसं ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय जगताची काय होत नाही. मग एकदा का ब्रह्मज्ञान झालं कोणतं? एकमेव द्वितीय. एक ब्रह्मच सत्य आहे. त्याच्यामध्ये दिसणारा घट जरी दिसत असला तरी सुद्धा त्याच्यातली माती काय आहे? नामरूपी काय आहे का नाही? पण अधिष्ठानाचं काय झालं पाहिजे? त्याच्याकरता अधिष्ठानाचं ज्ञान होण्याकरता म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होण्या कोणाकडे विद्या मिळते काही? मग कोणाकडे जावं लागेल? आहे काय? चंद्रामृत सुखेचे होय वैसे कैसी आणि ज्याच्या दर्शनी जे का सच्चिदानंद विद्यानंद सुंदर अभंग आहे. तुकोबराचा अभंग ऐसे ऐसे आणि साधू आणि ते रोज म्हणायला पाहिजे. तुम्ही मला त्याचा पाठ सुरुवात होण्याच्या अशा साधूची गाठ पडणं कठीण आहे. कोण पुण्य कोण आघाटी जे दरी दरी लावणी कोण हा भाग्याचा आहे. तो का म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटे. साधूचं लक्षण आहे. कोण होय संसाराची तोच साधू या पदाला काय होतं प्राप्त होता. एक 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 मावळ येत विश्वाबा नवर उदावला चंड. विश्वविचार केलेला आहे वेदांतशास्त्रामध्ये. जगत विश्व हे सत्य नसून आणि ते किम स्वरूप आहे? अध्यस्त स्वरूप आहे. अध्यस्त म्हणजे न दिसणे असं नव्हे, नाचणे असंही नव्हे, दिसत असूनही नाही समजणे. याला काय म्हणतात? दोरीवरचा साप दिसत नाही का? पण आपला निश्चय कोणता असतो? तो दिसत जरी असला तरी तो नाही. यालाच म्हणतात अध्यासवाद. कोणता वाद? अध्यासवाद, मायावाद, अज्ञानवाद असे जगताच्या बाबतीच्या विचाराचे काय नवल उदयला चंडा होय. हा आश्चर्यकारक सूर्य आहे. आता नवल का शब्द ठेवला तर सूर्याच्या याच्यामध्ये जसा अंधकाराचा नाश होत असतो त्याप्रमाणे श्रीगुरूपीची सूर्याच्या प्रकाशामध्ये उदयामध्ये विश्वाचा आभास म्हणजे द्वैत काय होते आणि अद्वैत बोधाला काय होतं प्राप्त होतं.
अशा श्री गुरुला मी काय करतो. अद्वयाब्जनी विकास म्हटलेला आहे. अद्वैरूपी कमल वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म हे किम स्वरूपाची द्वैताचा काय नाही, असंग स्वरूपात आहे. तेव्हा त्याचा असंग स्वरूपाने म्हणजे सद्रूप चिद्रूप पुढे पुढे ब्रह्मरूप ज्ञान होण्याकरता ज्ञान झालं पाहिजे ना. ज्ञान होण्याकरता आहे ना, ते ज्ञान जर झालं म्हणजे आपल्याला जसं सूर्याचा किरण त्याचा संबंध आला म्हणजे कमळाची कळी कशी होते. मग कमळाची कळी उगवली म्हणजे सुगंध आणि सौंदर्य प्राप्त होते. त्याप्रमाणे या रूपी सूर्याच्यामुळे आपल्या बोधाची जे अपरोक्ष ज्ञान आहे ते किम स्वरूपात परोक्ष ज्ञान आहे ते अपरोक्ष. आतापर्यंत कोणतं ज्ञान होतं, आता कोणतं झालं ते अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञानामध्ये काय झाली पाहिजे. आतापर्यंत आंबा गोड होतो इतका ऐकतच होतो काय होतं, आणि खाल्ल्यानंतर आंबा खात असते का रस पित असतो. नाही, एक पोरगा होता बघा, अरे विचारता करा आणलाच नाही बघा, काही विचारता का आणायचं नाही म्हणलं, बाबा विकून टाकला. अरे पाठव अजून 7वा तरंग व्हायचाच आहे ते विचार. म्हणलं बाबा विकण्याचं कारण काय आहे. म्हणलं बरं का देवगडचा आपण स्वस्त लागला होता, पुढे महाग होईल, आपली वासना काय त्याचीच नाही. म्हणून म्हणलं तो महाग होण्याच्या पूर्वी पैसे कुठं आहे. मग काय विकला. ताव मारला कसा अर्थ विचारसागर कधी घेता येईल. तेव्हा अगोदर देवगडच्या हा पुढचा परोक्ष ज्ञान होता कोणता. सेवन केल्यानंतर मग श्री गुरुच्या रूपाने कोणतं अगोदर जे परोक्ष ज्ञान होते ते किम स्वरूप होते अपरोक्ष. त्याला म्हणता आनंदाद्वय. नाही, अद्वयाब्जनी विकास. कमळाची कळी सूर्यकिरणाच्या अगोदरची काढून पाणी असतं निघत नाही, सुगंध नाही काही नाही. पहिली अवस्था कोणची कळी असते आणि सूर्यकिरणाचा संबंध आला म्हणजे प्रफुल्ल सुगंध दिसतो काय असतो आणि त्याच्यामुळे सौंदर्य दिसते. आणि पुन्हा नाही का पूजक लोक पूजा करणारे लोक ते कमळ तोडून देवाच्या चरणावर ते काय होतात, देव चरणाची काय होते सार्थकता. नाही तर मग एखादा प्रेताला शृंगारते कशाला फुटकं नसीब त्याचा कोणता. दोन घटना, एक पहिली कोणती मावळी विश्वाभा, दुसरी घटना कोणती अद्वयाब्जनी विकास. आता तिसरी घटना अविद्याराधी जो गिळी ज्ञान जो शोधेना करी ज्ञानी अविद्याराधी रुसोनिया गिळी ज्ञान चांदनिया. अविद्येला रात्र असं म्हटलेलं आहे. जे ब्रह्मविद्येमुळे नष्ट होत असते तिला काय म्हणायचं, आवरण घालते त्याला अज्ञान म्हणायचं. त्याच्या मला गेलेलं आहे विचारसागरामध्ये. नाही ते दाखवते त्याला माया म्हणायचं. एकाच तत्वाची नावं अविद्याराधी रुसोनिया गिळी ज्ञान चांदनिया. जोपर्यंत काय होत नाही, सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत कोणाचं रात्र राज्य असते अंधाराचा. आणावं लागतो अंधार का येत असतो का कुठून, आणावं लागतो का कुठून, मग अंधार आला कुठून. त्याच्या अभावात अंधार आहे कोणाच्या, त्या अंधाराचा सुद्धा नाही एकाने केलेला आहे. म्हणलं द्रव्यमाना की अंधाराला सुद्धा काय म्हणा
पण ते द्रव्यात बसत नाही, कशात बसत नाही, लक्षणात बसत नाही. म्हणून अंधाराला द्रव्य मानता येत. मग काय सगळे अंधाराचं राज्य असते त्याच्यामध्ये. मग काय ज्ञानात ज्ञान सौंदर्य सौंदर्य असते ना. दिवसा दिवसात रात्री, आता रात्र आहे तेवढंच कोणाचं राज्य असते, सगळं सौंदर्याचं राज्य असते. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं काय आहे, त्याला अविद्या असं म्हणतात. माणसाला रात्रीच्या प्रहरी सगळं कोणाचं राज्य आहे. तसं जीवदशेमध्ये कोणाचं राज्य आहे, अज्ञानाचं. आता रात्रीच्या अंधारामध्ये कोणत्याही वस्तूला काही म्हणतो आपला. एक जावई भाव दे खोलीत शिरण्याच्या ऐवजी सासूबाईच्याच खोलीत ते सासूबाईला असं म्हटलं जावई भाव कशा करता आले कोणाचं माहिती, काही कळायला. मग ते जावई भाव म्हटलं तरी बरं का श्रीखंड वाढलेला आहे म्हणून मी 2-3 शिव्या दिल्या होत्या, तुम्हाला राग आला असेल म्हणून सांत्वन करण्याकरता. दृष्टांत द्याच पुढं. अंधारामध्ये काय काय फजिती होईल काही सांगता येत नाही. जाऊ दे, आपली खोली सोडून देतो भलत्याच्याच खोलीत जात असतो. मग आपल्या ठिकाणी अज्ञानाला अविद्येला काय म्हटलेलं आहे, रात्र म्हटलेलं आहे. आमच्या रात्रीमध्ये केळी ज्ञानात ज्ञान चांदणी आहे. 2 प्रकारचं ज्ञानच आहे. ते 2 प्रकारचं ज्ञान म्हणजे आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे शरीरालाच आपण काय समजतो, मी म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे एखाद्या माणसाने काही शिवी हसडली तर काय, किंवा आपण चाललाय सरळ रस्त्याने एखाद्या माणसाने चिखल झाली होता आणि चिखल झाल्यामुळे ते एका माणसाच्या अंगावर चिखल काय झाला, मग थांबत असते का तो मनुष्य, आणि मग बाचाबाचीन पुढे मग मुद्दाम. हा प्रकार कशामुळे घडला, एखाद्या माणसाच्या अंगावर जरी काय झाला तरी तो विचार करतो बरं का. ज्ञाना नाही का खरोखर ज्यांनी आमच्या आपल्या अंगावर ते चिखलाचा उसळ उडवला बुद्धी पुरस्सर. कोणत्या पुरस्सर म्हटलं, बुद्धी पुरस्सर नाही, जे होऊ नये ते गेलं. शहाणा मनुष्य काय करतो त्याचा विचार करतो. बरं, चिखल उडाला तो शरीरावर उडाला का कपड्यावर, कपड्याची काय संबंध आहे, रागवण्याचा काय नाही. बरं कदाचित रागवेल पण तो लटका राग आहे. कोणता राग, मग साधूचा राग कसा असतो, खरोखरच असतो का लटका असतो, आहे. ते जोग महाराज होते ना, ते मामा म्हणायचे त्यांना, म्हणले बघा तुमचा स्वभाव रागीट दिसतो, तर म्हणले रागवत असला. ते जोग महाराज म्हणायचे, म्हणले मी रागवतो कोणावर, ते बाहेरच्या माणसावर रस्त्याच्या माणसावर रागवतो का, मग कोणावर रागवतो, तुमच्यावर. ते मग तुमच्यावर रागवतो म्हणजे का तुम्हाला ज्ञानी करून देणार, किंवा स्वरूप करायचं आहे नाही. मग साधूचा काय तुम्हाला आम्हाला रस्त्यावर आणण्याकरता रागवत असता, नाही काय. पुढे शिंदळीची लढती किती सांगू तरी पुढे शिंदळीचे साधू भाऊच करत असतात. काय करतात असं म्हटलं, भटक्यासारखा फिरतो, काही उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, काही नाही. अनाशाने कुठं कल्याण होईल का, म्हणून शिवी हसडली. पुढे रडण्याचं काही मग पाडेल. मी कशा करता सांगितलं, तेव्हा देहालाच आत्मा समजते, याला अविद्या मिळाला.
काय म्हणायचं? म्हणून आपण कोणाला आत्मा समजतो बघा. आणि परत ज्ञान झाल्यानंतर कोणालाच आत्मा समजतो ब्रह्माला. पण अविद्या रात्रीतच कुठे? मग अविद्या रात्रीमध्ये असणारे दोन्ही धर्म एकदा सूर्य उदयाला आला म्हणजे काय काय होत असे नाही का? मी जे आहे म्हणणं काय ही संप तो देहात्मस्थितीचा राहून काय याच्यावर येत असतो. ज्याला मी नाही का सिंह या रूपाने ज्ञान झाल्यानंतर तर स्वतःला मेंढी समजतो का? त्याला लाख सांगितलं म्हणलं तर मेंढी आहे मेंढी आहे. आता मेंढी म्हणणाऱ्याच माणसाला काय पडतं? मूर्खात काढ. एकदा जर ज्ञान मेंढी अवस्थेमध्ये सूर्य सिंह नव्हता का मेंढीचा भ्रम होता. मग आता त्याला सिंह केला की मेंढीचा भ्रम घालवला. त्याप्रमाणे देहाचा भ्रम काय करतात? देहा नव्हे मी हे उरलावरे. मग मी देह हा भ्रम काय कशाने जातो? ज्ञानाने. एकदा ज्ञान झालं तर तो कशाला देहाला मी नाचका फुटका आणि काय 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 असते का त्याच्यातून? कोणता तरी चांगला पदार्थ वाहतो का याच्यातून? का चांगल्याला वाईट करतो? नाही. प्रत्येक इंद्रिय त्याच्यामध्ये एका सगळ्या इंद्रियातून घाणच वाहत आहे. काय वाहत आहे? पण एक इंद्रिय असं आहे ज्याला मुख समजलं त्याच्यातून मात्र अमृत प्राप्त होत असतं नाही का? वाणीने विठ्ठल विठ्ठल जाऊ कोणाचा होत असतो? वाणीचा होत असे. वाणीमुळे आपल्याला शत्रूसुद्धा काय करता येतं? मित्र करता येतं नाही का? कोणी कसा आहे काही संबंध नसला तर तुमचे प्रवास करत असले तुम्ही आणि प्रवास करत असताना काही हुशार काही संबंध नसतो. कोणी कोणत्या गावाचा आणि कोणी काय पण त्याच्यामध्ये आपलं ते गुटखा काढतो काही नस काढतो. असे झाडच्या माणसाला म्हणतो घ्या की थोडासा. ते थोड्या वेळामध्ये सुद्धा तो आपलासा करतो. त्याला काय करतो? आणि जर त्याला नस दिला तर तो पाणी घ्या गेले आणि तो दे चहाला इकडे इकडे काही संबंध नाही. हो घ्या की म्हणला नाही. हे सर्व क्रिया कोणामुळे झाली? वाणीमुळे. मधुर भाषणाने येऊन आपला दुसऱ्या माणसाला आणि वाणीतून मात्र अमृत सरवत असते. मग की अमृताची आणि पण ही वाणी कोणाला नाही. पक्षाला कुठे वाणी आहे का? मग तो का देवाच्या नावाचा जप करू शकतो का? ही वाणी फक्त कोणाला आहे? बाकी इंद्रिय सर्व आहेत पण काय नाही. वाणी कुठे त्याला? आपल्याला वाणी मुखी अमृताची शब्द जैसे कल्लू मी कशा करता चांगले मी देह आहे हे म्हणणं कोणची का चांगली तिच्या तुझ्या ते बघा ज्ञानात ज्ञान चांगली आहे. अज्ञानाला सुद्धा मी देह आहे हे सुद्धा काय ज्ञानच आहे. विपरीत ज्ञान आहे. मी देह आहे कोणतं ज्ञान आहे? आणि मी ब्रह्म आहे हे दोन्ही ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी नाही. कुठे नाही? एकमेवाद्वितीयम. मग काय करते? आंबाची युक्ती काय करते? मी देह या ज्ञानाला काय करते? मग कोणतं ज्ञान प्राप्त होतं? मी ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहते का? मग ही वृत्ती काय होते? याला म्हणा गिळी ज्ञानाज्ञान. काट्याने काटा काढल्यानंतर काट्याचे उपकार मानत बसतो का आपण? का फेकून देतो? ऐक कापराच्या वाती ठाईची समाप्ती. मग अग्नी कापराला जाळतो
अग्नी शिल्लक राहतो का निघून जातो, निघून जातो. तसं ब्रह्मी ही वृत्ती राहत नाही. देवाम या वृत्तीला घालवल्यानंतर अहम ब्रह्मास्मी घेतली. देवाम ही वृत्ती जाते, नाम ब्रह्मास्मी. याला म्हणतात गिळी ज्ञाना ज्ञान चांदणीया. जो अविद्या राहती रुसून या गिळी ज्ञाना ज्ञान, जो सुरी न करी ज्ञानी या स्वभाव लागला. पुन्हा काय होत असते, एका विद्यारूपी रात्र संपल्यानंतर मग कोणाचं राज्य येत असते. रात्र गेली का कोण येते, मूल काय काय मुलगी नाही झाली तर मुलगा झाला, पाच नाही झाला तर. तसं रात्र गेली मग काय येत असते, दिवस. याला म्हणतात सूर्य. जसं दिवसामध्ये माणसाला आनंद असतो, रात्रीच्या पहिले केवळ झोपा काढायच्या, दुसरं काय. सगळ्या आयुष्याचा व्यय होतो, काय होतं. पण थोडीफार का होईना पण घेतली पाहिजे, नाही तर आरोग्य सगळं संपलं की. म्हणून सुदीनं म्हणतात. ज्या दिवसामध्ये सूर्याचा प्रकाश असल्यामुळे, त्या सूर्यप्रकाशामुळे सगळे व्यवहार आपल्याला काय करता येतात. रात्रीच्या प्रहरी कोणाचा प्रकाश नाही, मग सगळा व्यवहार काय असतो, झोपा. सूर्योदय होण्याच्या पूर्वी उठा, नाही का. झाली काकड अर्थाची वेळ झाली. साधू संत वगैरे झाले ती पाहू द्या श्री. मग गोपाळा म्हणाला. असे सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं का. म्हणून श्रीगुरूच्या प्रकाशामध्ये दुर्दिन नाही, कोणता दिवस सुदीर दिवस हा प्राप्त होत असतो आपला. आणि हा स्वबोधाचा आपला जो बोध आहे, तो बोध श्रीगुरूच्या रूपाने आपल्याला प्राप्त होतो. म्हणून तो दिवस अंधाराचा नसून काय होतं, सुदीन होतं. दिवळते वेळ लावणी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिली अंधेची अविसाळे जीव पक्षी. पक्ष्याचा दृष्टांत हा सिद्धांत तिथं सांगतात. पक्षी असतात ना, ती घरचे रात्री नाही का, ते पक्षी राहतात. रात्र व्हायला लागली म्हणजे बरोबर आपापल्या घरट्याकडे येतात. बघायला मिळतात. तुम्ही बघा, जिथला जो पक्षी आहे तिथं बरोबर झाडावर सुद्धा त्यांच्या जागा ठरलेल्या आहे, आपापल्या जागेवर. बरोबर आहे, शहाणपण आहे ना. मग ते बरोबर पक्षी आले, मग रात्रीच्या मध्ये केव्हा उडून जातात नाही का. बरोबर त्यांना समजते बघ, त्यांचा किलकिल आवाज होता. अजून सूर्य उगवलेला, तांबडा फुटलाय, काय फुटलाय. बरोबर ते पक्षी काय, पक्षी चारी अशी जाय. नामदेव महाराजाचा बघा, पक्षिणी चारी अशी ती जात असते. त्यांचं सुंदर आहे. पिलं मात्र जात नाही, पिलं दिसत असतात घरट्याजवळ. मग त्याला काय पक्षीने आहे ना, बरोबर ते गवत काहीतरी खाद्य घेऊन येते, काय घेऊन येते सोचीमध्ये. आणि पिलाला काय करते ती, एकदा कोटवर त्याला डोळे फुटे, पंख आणि डोळे आले की मग संपला. मग ते पक्षी बरोबर उडून जातात. तेव्हा कशा करता सांगितलं, रात्रीच्या प्रहरी त्यांना कळतं बघा, अजून सूर्य निघालेला नाही, पहाट झालेली आहे. पक्षाला काय होते, आणि ते परत सगळे उडून जातात दिवसभर. तो दृष्टांत इथे ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे. ते पहा, काय जीवरूपी पक्षी असं म्हटलेलं आहे. आपण एक पक्षी आहोत असं समजत नाही का. त्याने सवेळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे, आणि सांडिली ध्येयांतळीची विसाळे पक्षी. सवेळे म्हणजे लावणी आत्मज्ञानाचे डोळे. त्याला हे म्हणतात, आपल्याला माहिती नाही.
पण एकदा ते पक्षी असताना अंड्यातून जन्म होतो. कशातून? त्याला डोळे नसतात मला, पंखही नसतात मला. आणि मग पुढे कालांतराने काय येतात? आणि काय येतात मग? पंख. आणि डोळ्याने पंख आले की त्याची आई जबाबदारीतून मुक्त झाली. आता चारा आणण्याचं काय नाही. ते पक्षीच काय करतात? चारा आणतात. पण तोपर्यंत सगळी जबाबदारी कोण वाहते? त्याप्रमाणे हा दृष्टांत दिले. सवेळे ते सवेळे लावणी आत्मज्ञानाचे. त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी हे डोळे नाही. कोणते डोळे? चर्मचक्षुने घ्यायचे. श्रीगुरूच्या रूपका कृपेमुळे कोणती दृष्टी प्राप्त होते? आपल्याला ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी आरपली दोन्ही नेत्र. लावणी आत्मज्ञानाचे डोळे. आत्मज्ञान रूपी डोळा त्यांच्यामुळे काय होतो? पश्चिमे पार्थ सतशोध पण पाहू शकतो का? शोध. मग दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमय. मग दिसायला लागते. त्याप्रमाणे ज्ञानदृष्टी. मग काय होत असते? देहांतेची अभिसाळी जीव पक्षी. जसा पक्षी आणखी ते घरटी सोडून देत असतो त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर देहाला मी म्हणणं याच्यातून तो परावृत्त होतो. आतापर्यंत देहाला काय जाणवतं? आणि देहाचे धर्म सर्व कोणाच्या ठिकाणी घेतो? देहाचे धर्म कोणते? मी लहान आहे, मी मोठा आहो, मी काळा आहे, मी गोरा आहो. सगळ्यात वाईट धर्म कोणता? मी जन्मणार आणि मी का? आणि ही भ्रांती निवृत्त होते. मी जन्माला येत नाही, मी काय होत नाही, या बोधावरती कोण येत असतं. म्हणून देहाचाच संबंध सोडून जातो. जन्ममरण हे धर्म कोणाचे आहे? माझा त्याच्याशी काही संबंध. देह नव्हे. मग मी कोण उरला उरे? माझा सर्वांमध्ये हे दुःख एकाला एका ब्रह्मदेवापर्यंत आहे. जन्म आणि मृत्यू कोणाला आहे? तो पुनरावृत्तीच्या मापा. इंद्राला सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र आपल्या पदावरून काय होतात? मुक्त होतात. मग काय होत असते? ज्याप्रमाणे तो डोळे येताबरोबर आणखी पक्षी घरटा सोडून चाऱ्या करतात, त्याप्रमाणे श्रीगुरूकडून रूप ज्ञान प्राप्त होता बरोबर देहरूपी घरटा जीवात्मा काय करतो? सोडून देतो. लिंगदेह कमळाचा, पोटी वेशदया चिदभ्रमराचा, आणि बंद मोक्ष जायचा होते. आता लिंगदेह ते वेदांतशास्त्र म्हटल्यानंतर त्याच्यापासून शरीराचा विचार केलेला आहे. आपल्या याच्यावर 3 शरीर आहे. एक स्थूल शरीर, दुसरं लिंग शरीर, तिसरं आहे का. या 3 शरीरामध्ये 5 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. आणि आपण काय करतो? कोणत्या तरी कोशाला काय म्हणतो? आत्मा म्हणतो. शरीरालाच काय म्हणतो? त्याचा लिंगदेह म्हणजे 17 तत्वाचा जो देह असतो त्याला कोणता देह म्हणायचा? त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतकरण. किती तत्व झाले? 16 झाले. मनबुद्धी घेतलं तर 17 तत्व, आणि मनबुद्धी चित्त अहंकार घेतला तरी 19 तत्व. लिंगदेह म्हणजे ही सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर पंचमहाभूत उत्पन्न होतात. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि हे कोणाचं घरी आहे? सत्वगुणाचं काय. मग काय करायचं? प्रत्येक भूताचा सत्वगुण घ्यायचा. कोणाचा? 5 भूताचा काय घ्यायचा? जसं मिलित सत्वगुण, त्याचं अंतःकरण तयार होते. काय होते? मिलित सत्वगुणाचं काय होते? आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 हे रजाचे कार्य आहे. हे मिळून 17 तत्वाचा कोणता देह होतो? त्याला सूक्ष्म देह म्हणतात. दिसत असतो का तो स्थूल देहाप्रमाणे? नाही का. फळातलं बीज कुठं दिसते का? नाही म्हणावं तर आलं.
काल दृष्टांत सांगितलं होतं की बाई आणखी ते मटकी वगैरे म्हणा किंवा शेंगदाणा वगैरे, तर काय होतं ते एका शेंगदाण्याला टम फुगतो त्याच्यातून काम करू, आणि एक दाणा जसाच्या कामळा दाणा जसाच्या तसाच काय नाकाचा फुगला आणि काम करून निघा. त्याच्यातला भाजलेला होता, काय होता म्हणून त्याच्यातलं उष्णतेने काय झालं, म्हणून त्याच्यामध्ये पाणी शिरत नाही, काय होत नाही अंकुरही. आणि जो नसतो तो कसा होता, त्या शेंगदाण्यामध्ये पाणी कसं शिरलं वेद शास्त्रज्ञाला सुद्धा सांगता येत नाही. आंब्याला हिरवा रंग जाऊन पिवळा रंग कसा आला शास्त्र सांगता येत नाही. विज्ञान तिथंच थांबते. विज्ञान पुढे जाऊ शकत. तात्पर्य कशा चालला लावलाय लिंगदेह, आणि त्या लिंगदेहामध्ये 17 तत्वाचा हा जीवरूपी भ्रमर काय झाला, अडकला. तर तिचं सुगंध सेवन करण्याकरता गेला. मग रात्र झाली, उडून जायला पाहिजे. तो इतका गुंग झाला की त्याच्यामध्ये काय झाला, आणि ते कमळ होतं ना, सूर्य अस्ताला गेल्यावर कमळ काय झाला, आणि त्याच्यात हा बाबा काय झाला, आणि आता निघून जायला पाहिजे. त्याच्यात दरवाजा कुठेही निघून जाण्याकडे. आता पुढे मरणार काय, इकडे त्याची मेसेज काय पाहत होती, म्हणजे आता येईल पुढे रोज 10 वाजता येते, आज म्हटले 11 वाजले तरी सुद्धा काय नाही. मग कोण्यातरी याच्यामध्ये नाही का याच्यात गुंतला असला मग ती निघते बघा. मग जरी आणखी त्या तळ्यामध्ये अनेक कमल असले, त्या कोणत्या कमलात आहे तिला तरी काय माहिती, पण ती चाणाक्ष असते ती, आणि ती म्हणते हे कमल हलते, काय हलते, बाकीचे कमळ कळत नाही. ज्या ते हलणारं कमळ आहे, पण याच्यात आपले मिस्टर असले मला त्याच्यावर ते बाकी एक जण पान खाऊन पोती सांगत होता. काय खाऊन, आता पान खाऊन कुठं पोती सांगायचं, मग ते लपवायचं कसं, मग इकडून तिकडे तिकडून तिकडे फुकटा दिवसाचा. लोकांनी जाणून घेतलं, ज्या अर्थी फुकटा दिसतो त्या अर्थी पान असला काही सुपारी असली पाहिजे. ज्या अर्थी कमळात फुकटा दिसतो त्या अर्थी आपले यजमान असले पाहिजे. म्हणलं या कमळ, मग ते कमल काय करते तिच्याकरिता वा, मग ते परमेश्वराचा काय करते, दावा करते वा, आणि परमेश्वराचा दावा करते. त्याचा परिणाम असा की सूर्याला यावं लागतं. कोणाला, आणि सूर्यनारायणाच्या किरणाचा स्पर्श का झाला की फुल काय होते, चला म्हणलं महाराज होता घरी फुकट नेला असताना. तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे घेतलेला आहे, नाही का. लिंगदेह कमळाचा पोटी वेचुचा छिद्रभाई, हा जीवरूपी भ्रमर विषय सेवन करण्याकरता जातो, पण विषय याच्यातून पलीकडे जावं विसरून जातो, आणि त्याच्यातच भंग होतो. शेवटी राम बोलूबाई, मग ती त्याची जी मिसेस असते ती जशी येते आणि त्याची सुटका करते, त्याप्रमाणे तुमची आमची आणखी सुटका श्रीगुरूच्या काय होते ज्ञान. म्हणून लिंगदेह जो आहे त्याचं तादात्म्य सुटते. काय सुटते, हे लिंगदेह म्हणजे काय, लिनंगमयती, या देहातून त्या देहातून उत्क्रामंतम सिद्धम भावे विमुडाना अनुपश्यंती पश्यंती. मी खरोखर जन्माला येतो, भोग घेतो, करता आहे, भक्त आहे. नसलेले शरीराचे धर्म आपण काय करतो, त्या शरीराचा संबंध सुटला म्हणजे धर्मातूनही काय सुटला, नाही काय. मग नाही का शरीराला जन्म आहे आणि शर्म आहे, मग कोणत्या बद्दल अमर हा अमर हा, आणि खरे की पहा, मग शरीराचा संबंध, शरीर कुठं अमर होते का,
मामर कोण आहे? आत्मा. कोणत्या पदावर आला? या पदावर आणणारा कोण? श्री गुरु गोविंद होय. आणखी क्रमाक्रमाने त्याचं काय केलेलं आहे मग? आपले चक्रवाक पक्षाचा दृष्टांत दिला आहे, त्याचा विचार कधी करू?